2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक न भूतो न भविष्यती असा प्रयोग घडला। कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली। या आघाडीने 2.5 वर्ष राज्यावर सत्ता गाजवली, परंतु या काळात अंतर्गत मतभेद, सत्ता वाटचालीतील असमाधान आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे आघाडीची धारेवरची वाटचाल सुरू झाली। यामध्ये शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फूट पडली। अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सत्तेत भागीदारी स्वीकारली। हे सगळं घडलं तेव्हा अनेकांना समजलं की महाविकास आघाडी आता संपुष्टात आली आहे। जेव्हा एकीकडे सगळ्यांना वाटत होतं की महाविकास आघाडी आता संपुष्टात आली आहे, पुन्हा एकदा उभारणं आता काही कठीण आहे, मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांनी एकत्र येत चांगली कामगिरी केली। विरोधक म्हणून त्यांनी भाजप, शिवसेना सत्ताधाऱ्यांना जोरदार टक्कर दिली आणि राज्यात आपली ताकद दाखवून दिली। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोम निर्माण झाला। राज्यातील सत्ता पुन्हा मिळवण्याचं स्वप्नही पाहिलं जाऊ लागलं। मात्र महाविकास आघाडीचं हे चित्र फार काळ टिकलं नाही। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही। मताची विभागणी, परस्पर अविश्वास आणि स्थानिक पातळीवरील असमंजस यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे महाविकास आघाडीतील एकजूट पुन्हा ढासळताना दिसू लागली। सोबतच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसात अनेक हालचाली पुन्हा महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा, तसेच शरद पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्याचं विधान, या सगळ्यांमुळे असं वाटतंय की महाविकास आघाडी आता भूतकाळात जाण्याच्या मार्गावर आहे की काय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचालीचं वातावरण आहे। ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। तर दुसरीकडे शरद पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येऊ शकतात असं स्पष्ट केले। या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भविष्यावर नवे प्रश्न आता उभे राहिलेत। महाविकास आघाडीत सध्या एकसंध नेतृत्वाचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय। तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशांनी चाललेत। धोरणात्मक मतभेद, स्थानिक पातळीवरील संघर्ष आणि एकमेकावरील अविश्वास यामुळे आघाडी अधिकच कमकुवत झाल्याचं सुद्धा चित्र दिसतंय। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाचं सरकार अधिक आक्रमक आणि संघटितपणे पुढे जाते। त्यांच्या मजबूत संघटनेमुळे महाविकास आघाडीची तुलनात्मक ताकद आता कमी होत चालली आहे। खरं तर राजकारणात समीकरण नेहमी बदलत राहतात, पण जनतेच्या विश्वासाविना कोणतीही आघाडी फार काळ टिकत नाही। पाहूया की महाविकास आघाडीचा पुढचा अध्याय काय लिहिला जातो आणि या साऱ्या घडामोडी पाहता आता महाविकास आघाडीचं अस्तित्व टिकेल की विसर्जन होईल हे येणाऱ्या काळातच कळेल।